आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आग्रही होते असं म्हटलेलं आहे छगन भुजबळ यांनी। विधानसभेचं तिकीट देतानाही वाट पाहायला लावली होती अशा पद्धतीची सुद्धा नाराजी छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली आहे। थोडक्यात त्यांची नाराजी आत्ताची नाही तर जुनी आहे। मी काय खेळलंय का तुमच्या हातचं अशा पद्धतीचा सवाल सुद्धा त्यांनी महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांना या निमित्ताने केलेला आहे। आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्रीच आग्रही होते असं म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भामध्ये सुद्धा संकेत दिलेले आहेत आणि विधानसभेचं तिकीट देताना सुद्धा वाट पाहायला लावली होती अशा पद्धतीचा सुद्धा दावा त्यांनी केलाय। मला जे काय कळलं मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलेलं आहे। लोकसभेवर मी जातो म्हणालो, ऐन वेळा तुम्ही कच खाल्ले, नाव जाहीर नाही केलं। राज्यसभेची जागा आली, मी म्हटलं मला जाऊ द्या, त्यांच्याला सुनीता ताईंना पाठवायचं। मी म्हटलं बरं ठीक आहे, आता मी काय बोलत नाही। आणि लढल्यानंतर आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा का, तर मकरंद पाटील यांना मंत्री करायचं, त्यांनी ते केलं। आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामामध्ये खाली आहे आणि मग मला सांगणार तुम्ही आता जा वरती। आणि मी त्यांना सांगितलं 1-2 वर्ष द्या मला, काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी स्थिर स्थावर सगळं करीन आणि मग त्यांचा निरोप घेऊन तुमच्याकडे येतो आणि मग जातो। त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू, बसू, तर कधी बसलेच नाही। त्यावेळेला 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही। आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बरं तेही जाऊ द्या। पण त्या माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल। आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की जायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या। माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहे ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ। म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।